चला नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्यसेवा परीक्षा 2025 रिटर्न पॅटर्न साठी आपण इथे लेक्चर सिरीज कंडक्ट करत आहोत केसागर पब्लिकेशन तर्फे. तुमची प्रिलिमची जी एक्झाम आहे त्याची डेट डिक्लेअर झालेली आहे. सोबतच आपण इथं मेन्सची लेक्चर सिरीज पण कंटिन्यू करतोय. काही विद्यार्थी प्री प्लस मेन्स सुरुवातीपासूनच अभ्यास करत असतील. जिओग्राफी मॉडेल 1 जिओमॉर्फोलॉजी मधलं आपलं हे चौथं लेक्चर आहे. बघा, पाठीमागच्या सेशन मध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं की जे विद्यार्थी पदवी पदव्युत्तर परीक्षा देत आहेत, सेट नेटची परीक्षा देत आहेत, या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या या ज्या लेक्चर सिरीज आहेत ना, या लेक्चर सिरीज आपल्या इथं चालू आहेत. म्हणजे जी पुस्तकं तुम्हाला इथं सजेस्ट केली जात आहेत, ही पुस्तकं या सगळ्याच फील्डच्या विद्यार्थ्यांना उपयोगी पडत आहेत. आता हे जे आपले मॉड्यूल चालू आहे जिओग्राफी मध्ये जिओमॉर्फोलॉजी, तर हे तुम्ही प्री साठी पण बघू शकता, मेन्स साठी पण बघू शकता. जसं की 2024 चा जर पेपर तुम्ही बघितला असेल तर 2024च्या पेपर मध्ये तुम्हाला ना ऑप्शनलचा जो सिलेबस आहे तिथून पण क्वेश्चन आले. याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही पूर्ण ऑप्शनलचा सिलेबस कव्हर केला पाहिजे. थोडंसं तुम्ही पेपर काढून बघा. 24चा पेपर, 24च्या पेपर मध्ये जिओग्राफीचे क्वेश्चन्स जे आहेत ना, म्हणजे नॉर्मली जे क्वेश्चन्स असतात, कॉमन क्वेश्चन असतात, जे सगळ्याच विद्यार्थ्यांना येतात, जे थोडेसे मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचे असतात, ते क्वेश्चन जर आपण सोडवले तर आपण प्रिलियम तिथं क्रॅक करू शकतो. लक्षात घ्या. तर तिथं प्रेशर थेरीज वरती एक क्वेश्चन आलेला आहे, तुम्ही बघून घ्या. मग असे क्वेश्चन फक्त आपल्या प्रिलियमच्या अभ्यासातून कव्हर होतील का? नाही, तर काही व्हॅल्यू ऍडिशनल अभ्यास तिथे करावा लागतो. म्हणून हे जे लेक्चर्स आहेत मेन्स साठी तर तुम्ही बघाच बघा, पण आता येणाऱ्या प्री साठी सुद्धा तुम्हाला हे सेशन जे आहेत हे सेशन उपयोगी पडणार आहेत. ओके, हे जे आपली लेक्चर सिरीज चालू आहे, ही लेक्चर सिरीज दाते सरांचं जे पुस्तक आहे, तुम्ही एमपीएससी सेक्शन मध्ये जावा किंवा एमपीएससी ऑप्शनल सब्जेक्ट मध्ये जावा. जेव्हा तुम्ही ऑप्शनल सब्जेक्ट मध्ये जाल तेव्हा इथं तुम्हाला सगळ्या सब्जेक्टची ऑप्शनलची पुस्तकं मिळत आहेत. जसं की मराठी असेल, आधुनिक भारताचा इतिहास असेल. तर याच्यामध्ये जेव्हा तुम्ही जिओग्राफी सेक्शन मध्ये जाता ना, तर जिओग्राफी सेक्शन मध्ये तुम्हाला ऑप्शनल साठी खूप सारे स्टँडर्ड बुक्स इथं मिळत आहेत. जसं की भारताचा भूगोल आहे, जिओग्राफिकल थॉट आहे. हे पुस्तक तर यूपीएससीचे विद्यार्थी वापरतात आणि ऑप्शनल ठेवणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला हे पुस्तक वापरावंच लागतं. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर जिओग्राफी थ्रू मॅप्स इंडिया आहे, जिओग्राफी थ्रू मॅप्स वर्ल्ड आहे, त्याच्यानंतर इंडिया फिजिकल ऍस्पेक्ट्स आहे. तर ही पुस्तकं जी आहेत ना, ही पुस्तकं खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. मानव भूगोलावरती आपल्याला क्वेश्चन्स असतात. आणि हे जे पुस्तक आहे दाते सरांचं आणि दाते मॅडमचं प्राकृतिक भूगोल, तर या प्राकृतिक भूगोलाच्या पुस्तकावरती आपण ही सिरीज कंटिन्यू करत आहोत जिओमॉर्फोलॉजी. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, या पुस्तकामध्ये तुम्हाला भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, सागरशास्त्र आणि पर्यावरण भूगोल असा सगळाच भाग कंप्लीट झालेला दिसून येतो. ओके, क्लिअर. त्याच्यामुळं पुस्तकं मागवा, लवकरात लवकर अभ्यासाला चालू करा. आतापासून तुम्ही जर रेफरन्स बुक, बघा प्रिलियम साठी सुद्धा रेफरन्स बुक वापरावेच लागतात. ठोकळा तुम्ही प्रिलियमच्या 1 महिना आधी वापरा, जे तुम्हाला प्रॅक्टिस साठी क्वेश्चन्स ठोकळ्यामधून मिळून जातात. ठीक आहे, ओके. चला, तर कुठेपर्यंत आलो होतो आपण? पृथ्वीचा अंतरंग हा आपला टॉपिक चालू होता. याच्यामध्ये बराचसा भाग मी कव्हर केलेला आहे. चला बघा, तर आपण इथं पृथ्वीचा अंतरंग बघत होतो, बरोबर. आणि याच्यामध्ये पृथ्वीच्या अंतरंगापर्यंत तर शास्त्रज्ञ जाऊ शकत नाहीत. मग पृथ्वीच्या अंतरंगाबद्दल जी काही माहिती आहे ती कोणत्या बेसिसवरती आहे? तर तापमान. खरं तर तापमानाचा मुद्दा मी आधी घ्यायला पाहिजे होता, पण मी घनता आधी घेतला. इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाही. टेम्परेचर, घनता असेल, ज्वालामुखी आहे, भूकंप आहे, या घटकांच्या आधारे काय केलेलं आहे? शास्त्रज्ञांनी अचूकपणे पृथ्वीच्या अंतर्गत रचनेची माहिती करून घेतलेली आहे. तर हे घटक आता जे मी तुम्हाला एक्सप्लेन करते हे थोडक्यात एक्सप्लेन करतोय. कारण का? आपण इथं अंतरंगामध्ये हे जे रचना आहे, याची रचना कोणत्या घटकाच्या आधारावरती केलेली आहे किंवा कोणत्या घटकाच्या आधारावरती शास्त्रज्ञांनी माहिती करून घेतलेली आहे, ते पॉइंट आपण डिस्कस करतोय. पुढे आपण ज्वालामुखी टॉपिक सेपरेट बघणार आहोत, भूकंप टॉपिक सेपरेट बघणार आहोत. लक्षात घ्या, ठीक आहे, ओके. आणि क्लायमेटोलॉजी मध्ये टेम्परेचर वगैरे आपण पुढे बघतच राहतो. ठीक आहे. याच्यामधला एक घटक आपण पूर्ण केला होता, घनता. दुसरा घटक आपण बघूया
दुसरा घटक आहे टेम्परेचर, आणि मला वाटतं याच्यावरती तुम्हाला पूर्व परीक्षेला पूर्वी क्वेश्चन येऊन गेलेला आहे की पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जर तुम्ही आतमध्ये गेलात तर दर 32 मीटरला, याच्यावरती राज्यसेवेला 2 मार्काला एक क्वेश्चन विचारला होता, पण 2 मार्काला एकच फॅक्ट नाही तर मला वाटतं 4 फॅक्ट तुम्हाला इथं विचारल्या गेलेल्या होत्या. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर बघा इथं जर आपण बघितलं तर एकच मिनिट थांबा. ओके, हा, तर इथं तुम्हाला किती मीटरला आणि सर्वसाधारणपणे किती सेंटीग्रेडने तापमान वाढत जातं असा एक क्वेश्चन विचारला होता. तर ह्या फिगर्स तुम्ही लक्षात ठेवा. याच्यावरून काय केलेलं आहे, पृथ्वीच्या अंतरंगाची रचना जी आहे ती शास्त्रज्ञांनी एक्सप्लेन केलेली आहे. तर दर 32 मीटरला किंवा 32 मीटर खोलीला सर्वसाधारणपणे 10 सेंटीग्रेडने काय होतं, तापमान वाढत गेलेलं दिसून येतं. ठीक आहे, ओके. मग याच्याप्रमाणे जर आपण बघितलं तर पृथ्वीचा जो अंतर्गत भाग आहे त्या अंतर्गत भागामध्ये 43 मीटर खोलीवरती जे तापमान आहे ते तापमान 1000 सेंटीग्रेड आहे. ओके, म्हणजे हा झाला कॉमन पॉइंट. आता हा पॉइंट आयोगाने विचारून झालाय, बरोबर. आणि जर तुम्हाला आयोगाला थोडस मॉडरेट लेवलचा क्वेश्चन विचारायचा असेल तर तुम्हाला पृथ्वीच्या अंतरंगाबद्दल तापमान हा घटक घेऊन अंतर्गत भागामध्ये 43 मीटर खोलीवरती किती तापमान आहे असं क्वेश्चन एखादा विचारला जाऊ शकतो, बरोबर. किंवा ऍस्थेनोस्फिअर आहे, ऍस्थेनोस्फिअर किंवा दुर्बलावरण म्हणतात त्याला. 100 किलोमीटर वरती तापमान किती आहे, 1100 सेंटीग्रेड. 400 ते 700 किलोमीटर खोलीवरती टेम्परेचर किती आहे, 1500 ते 1900 सेंटीग्रेड. तर हे पॉइंट्स तुम्ही लक्षात ठेवा, बरोबर. हा एकच पॉइंट लक्षात ठेवून चालेल का, नाही, कारण आता इझी लेवलचे क्वेश्चन विचारण्याची जो ट्रेंड होता तो संपलेला आहे, बरोबर. तर तुम्हाला हे ऍस्थेनोस्फिअरचा मुद्दा विचारला जाऊ शकतो किंवा जसजसं तुम्ही खोलीमध्ये जाल पृथ्वीच्या अंतरंगामध्ये, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये वेगवेगळे फिगर्स देऊन तुम्हाला हे जे क्वेश्चन आहेत ना विचारले जाऊ शकतात. फक्त हा बेस आहे की दर 32 मीटरला किती. ठीक आहे, ओके, क्लिअर. आता कोर पार्ट असतो, मी पाठीमागे तुम्हाला इमेज दाखवलेली होती. कोर आणि जो प्रावरणाचा पार्ट आहे, बरोबर, यांचा जिथं संगम होतो, जो कोर आणि प्रावरण आहे जिथं एकत्रित येतात, लक्षात घ्या, तिथं सुमारे 2900 किलोमीटर खोलीवर तापमान किती असतं, 3700 सेंटीग्रेड. आणि हेच तापमान तुम्हाला 5100 किलोमीटर खोलीवरती किती दिसतं, 4300 सेंटीमीटर. म्हणजे काय होतं बघा, इथं खोली किती दिलेली आहे, 2900. म्हणजे जसं जसं तुम्ही आतमध्ये जाल तसं तसं काय होतंय, सिंपल आहे, टेम्परेचर जे आहे ना ते टेम्परेचर वाढत जाते, बरोबर. फक्त पहिला बेसिक पॉइंट जो आहे ना तो बेसिक पॉइंट लक्षात ठेवा. शक्यतो तर नाहीच विचारणार, पण आपल्याला इथं माहित पाहिजे. कोरचा जो मुद्दा आहे, कोर आणि प्रावरण जिथं त्यांचा संगम होतो तिथले हे 2 पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा. याच्यावरती कधी प्रिलिमला क्वेश्चन विचारला नाही, पण सांगता येत नाही, विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, पृथ्वीच्या अंतरंग. आता तुम्ही म्हणाल की मॅडम हा ठीक आहे, आम्ही हे लक्षात ठेवतो की बाबा एवढं एवढं तापमान वाढतं, पण मेन मुद्दा जो आहे ना तुम्हाला क्वेश्चन जो आहे मेन्स बद्दल मी बोलते की पृथ्वीच्या अंतरंगामध्ये हे तापमान का वाढतंय, बरोबर. जसं जसं तुम्ही पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये जाताय, कितीनं वाढतं, कसं वाढतं, हे सगळं आपण बघितलं, पण का वाढतं, काय रिझन आहेत बाबा, बरोबर. तर इथं तापमान वाढण्याची 2 कारणं सांगितली जातात, मेन 2 कारणं. तर काय होतं, इथं पृथ्वीचा जो अंतरंग आहे, आतला जो भाग आहे, बरोबर. मग अंतरंगामध्ये जिओलॉजिकल टाइम स्केल आठवा तुम्ही, जिओलॉजिकल टाइम स्केल मी तुम्हाला एक्सप्लेन केली होती, बरोबर. तर हे जे खडक आहेत ना पृथ्वीच्या अंतर्गत भागातील खडक आहेत, या खडकामध्ये असलेले जे रेडिओ ऍक्टिव्ह पदार्थ आहेत, लक्षात आलं, पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये जे खडक आहेत या खडकामध्ये जे किरणोत्सर्गी किंवा रेडिओ ऍक्टिव्ह पदार्थ आहेत ना, तर या रेडिओ ऍक्टिव्ह पदार्थांचं काय होतं, अपघटन होतं आणि उष्णता निर्माण होते. म्हणून पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये तुम्ही जसं जसं आतमध्ये जाल तसं तसं काय होते, उष्णता वाढताना आपल्याला दिसून येते. म्हणजे हा तुम्ही पहिला मुद्दा इथं क्लिअर केला की काय कारण आहे की खडकामध्ये जे असलेले किरणोत्सर्गी पदार्थ आहेत ना, तर त्या किरणोत्सर्गी पदार्थाचं अपघटन होतं, प्रचंड प्रमाणामध्ये उष्णता निर्माण होते. म्हणून पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये तुम्हाला उष्णता वाढत असलेली दिसून येते. तसेच दुसरा मुद्दा बघा, पृथ्वीच्या अंतरंगातील जिओथर्मल क्रियेमुळे सुद्धा, पहिलं रिझन आपण काय सांगितलं, रेडिओ ऍक्टिव्ह पदार्थ जे खडकामध्ये असतात
दुसरं रिझन आहे पृथ्वीच्या अंतरंगामध्ये जिओथर्मल क्रिया जी घडतीये त्या क्रियेमुळे सुद्धा काय होते, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता निर्माण होते, बरोबर. आणि म्हणून इथे आपल्याला पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आज जसं तापमान वाढत जातं त्याप्रमाणे खडकांचा जो दाब असतो ना तो सुद्धा वाढत गेलेला दिसून येतो. कारण टेम्परेचर प्रेशर मधलं रिलेशन तुम्ही लक्षात ठेवा, टेम्परेचर आणि प्रेशर. जर टेम्परेचर वाढत असेल तर इथे काय होते, प्रेशर जे आहे ते सुद्धा वाढताना आपल्याला दिसून येते. ठीक आहे, खडकांचा दाब जो आहे तो सुद्धा इथे वाढताना दिसून येते. तर इथं मेन्स पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्ही लक्षात ठेवा, मेन्स पॉइंट ऑफ व्ह्यू इतके साधे सरळ स्टेट क्वेश्चन विचारले जात नाहीत. तुम्हाला कारण विचारली जातील की का बरं तापमान वाढतं, बरोबर, त्याची 2 घटक एक्सप्लेन करा वगैरे वगैरे अशा पद्धतीने. ठीक आहे, नेक्स्ट बघा. नेक्स्ट तिसरा घटक आहे ज्या घटकाच्या आधारे भूशास्त्रज्ञ आपल्या पृथ्वीच्या अंतरंगाची रचना एक्सप्लेन करतात. त्याच्यातला तिसरा घटक आहे ज्वालामुखी. पहिला घटक होता तसं तर पहिला घटक टेम्परेचरच घ्यायला पाहिजे होता, पण आपण घनता घेतला. घनता, टेम्परेचर आणि तिसरा ज्वालामुखी. ठीक आहे, म्हणजे या घटकांच्या आधारे सांगितले जाते की बाबा पृथ्वीचा अंतरंग असा असा आहे. ओके, तर तुम्ही म्हणाल की हे ज्वालामुखी पॉइंट कुठून आला मॅडम, तर हे तुम्ही थोडंसं लक्ष द्या. आणि जेवढे विद्यार्थी चॅनलवरती लेक्चर्स बघतायत, तुम्ही रेकॉर्डिंग लेक्चर बघतायत, काही विद्यार्थ्यांनी खूप छान कमेंट्स केलेले आहेत, थँक्यू. बघा, जिओग्राफी ऑप्शनल बद्दल जर विचारायचं झालं तर स्पेशली ज्यांना जिओग्राफी ऑप्शनलची बॅच लावायची आहे तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. इथं मी माझा नंबर शेअर करते, 9404033073. ठीक आहे, ओके. रेकॉर्डेड बॅच चालू आहे, लाईव्ह बॅच अजून तरी मी चालू केलेली नाहीये, पण रेकॉर्डेड बॅच चालू आहे. आणि डेफिनेटली रेकॉर्डेड बॅच मध्ये पण तुम्हाला अगदी टू द पॉइंट सगळं दिलं जातंय, अपडेटेड, जिथं डाऊन टू अर्थ मॅगझिन असेल, तुमचे एडिटोरियल असेल, सगळं काही कव्हर केलं जाते. आणि फीचं टेन्शन घेऊ नका, आपण खूप कमी फीज मध्ये विद्यार्थ्यांना जिओग्राफी ऑप्शनल देत आहोत. फीज कमी आहे याचा अर्थ असा नाहीये की तुम्हाला काही खूप कमी शिकवलं जाईल किंवा स्किप केलं जाईल, अजिबात नाही. जे विद्यार्थी आहेत ज्यांना खूप तळमळीनं राज्यसेवा द्यायची इच्छा आहे पण फीज अफोर्ड होत नाहीत, अशा विद्यार्थ्यांनी डेफिनेटली माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, मी नक्कीच तुम्हाला मदत करेन. ओके, चला. तर तिसरा घटक आहे ज्वालामुखी. तर ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या तप्त शिलारसाच्या स्वरूपामध्ये, आता इथं मी तुम्हाला इमेज दाखवलेली आहे ज्वालामुखीची. आणि ज्वालामुखी टॉपिक वरती पूर्व परीक्षेला खूप सारे क्वेश्चन विचारलेले आहेत, लक्षात घ्या. इमेज विथ इमेज, सॉरी, आता काय झालंय, ब्लॅक अँड व्हाईट इमेज दिल्यामुळे पाठीमागच्या एक्झाम मध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांना हे उत्तर देता आले नाहीत. ज्वालामुखीच्या उद्रेकापासून बनणारे जे भूरूप आहेत त्याच्यावरती क्वेश्चन विचारला होता. तर ज्वालामुखीच्या उद्रेकामधून बाहेर पडणारे जे तप्त शिलारस आहे, या शिलारसाच्या स्वरूपामध्ये शास्त्रज्ञांना पृथ्वीच्या अंतर्गत थराच्या रचनेसंबंधी एक भक्कम पुरावा मिळाला, बरोबर. पृथ्वीच्या अंतर्गत भाग म्हणजे काय पुरावा मिळाला, ज्वालामुखीचा उद्रेक होतो याचा अर्थ पृथ्वीच्या भूगर्भातून जे काही पदार्थ असतील ते वरती येतात, सिंपल सोप्या भाषेमध्ये, बरोबर. मग काय काय वरती येतं लक्षात आलं, तर द्रव्य तरल अवस्थेमध्ये जो द्रव असेल तो बाहेर येतोय, त्याला आपण ज्वालामुखीचा उद्रेक म्हणतो सोप्या भाषेमध्ये, बरोबर. ज्याला शास्त्रज्ञांनी शिलारस पिटिका, मॅग्मा चेंबर, इथे बघा मॅग्मा चेंबर दिसतंय तुम्हाला ही इमेज, मॅग्मा चेंबर, इथून उद्रेक होतोय, हे पृथ्वीचा आतला भाग आहे, बरोबर. इथून उद्रेक होतोय मॅग्मा चेंबर, बरोबर. तर पृथ्वीच्या अंतर्गत भागात तप्त असा हा पृथ्वीचा अंतर्गत भाग आहे, बरोबर. याला यांनी मॅग्मा चेंबर नाव दिलंय. आणि इथून काय होतंय, इथून द्रव्य आणि तरल अवस्थेमध्ये जो काही भाग वरती बाहेर फेकला जातोय, म्हणजे याच्यावरून शास्त्रज्ञांनी काय अनुमान लावलं की पृथ्वीचा जो अंतर्गत भाग आहे ना तो द्रव्य आणि तरल अवस्थेमध्ये आहे, बरोबर. जर ज्वालामुखीचा उद्रेक झाला नसता तर कळलं असतं का की पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये असा घटक आहे, नाही. म्हणून ज्वालामुखीच्या घटकाच्या आधारे पृथ्वीच्या अंतरंगाचं एक्सप्लेनेशन दिलं जातं किंवा अंतरंगाची रचना सांगितली जाते, समजलं. तर हे मॅग्मा चेंबर, याला शास्त्रज्ञांनी काय नाव दिलं, मॅग्मा चेंबर असं नाव दिलं. ओके, क्लिअर. बाकी ज्वालामुखीपासून बनणारे खडक असतील, ज्वालामुखीचे प्रकार असतील, ज्वालामुखीची कोणत्या प्रकारे उसळतो, हवाईयन टाईप वगैरे, हे सगळं सेपरेट टॉपिक मध्ये आपण बघूया. इथं फक्त आपण काय बघतोय, पृथ्वीच्या अंतरंगाबद्दल जी माहिती सांगितली जाते ती कोणत्या बेसिसवरती सांगितली जाते, ठीक आहे. ओके, त्याच्यानंतर बघा
ज्याच्यामधून तप्त शिलारस ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडतो. आता जे आपण मॅग्मा चेंबर बघितला तिथून काय होतं, मॉल्टन लावा जो आहे, मॉल्टन लावा अशा प्रकारचा असतो. तुम्ही युट्यूबवरती बघा, आपण विनाकारण व्हॉट्सअप, टेलिग्राम, फेसबुक, इंस्टाग्राम सगळं यूज करत बसतो. त्याच्यापेक्षा बेस्ट आहे की ज्या कॉन्सेप्ट आहे, ज्या कॉन्सेप्ट मी तुम्हाला शिकवते, त्या कॉन्सेप्ट तुम्ही युट्यूबवरती बघा. खूप साऱ्या कॉन्सेप्ट तुमच्या क्लिअर होऊन जातील. एकदा का कॉन्सेप्ट क्लिअर झाला की आन्सर रायटिंगला खूप सोपं जातं, लक्षात घ्या. ओके, तर तुमचा रिकामा वेळ जो आहे ना तो याच्यामध्ये तुम्ही घालवा. लक्षात आलं? तर अशा पद्धतीने मॉल्टन लावा असतो. पृथ्वीच्या अंतरंगातील पदार्थ द्रव्य रूपात तयार होण्यामागे पृथ्वीची उष्णता कारणीभूत आहे. बरोबर, आपण बघितलं पाठीमागचा मुद्दा, आपण बघितलं की उष्णता का वाढत जाते. दोन मेन घटक होते, रेडिओ ऍक्टिव्ह आणि जिओथर्मल. बरोबर, त्याच्यामुळे वाढत जाते. मग आता हे द्रव आणि तरल का झाले, उष्णता कारणीभूत आहे की नाही. म्हणजे शास्त्रज्ञांनी ओळखलं की ही प्रचंड उष्णता निर्माण होण्यामागे जे रेडिओ ऍक्टिव्ह आणि जिओथर्मल क्रिया कारणीभूत आहेत ना, त्याच्यामुळे काय होतंय, अंतरंगातील पदार्थ द्रव रूपामध्ये तयार होत आहेत. लक्षात आलं? म्हणजे हे मुद्दे तुम्हाला कोरिलेट करावे लागतील आणि व्यवस्थित समजून घ्यावे लागतील. आतापर्यंत वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये परीक्षा होती, टू द पॉइंट लक्षात ठेवलं, विषय संपला. तिथे काही कॉन्सेप्ट क्लिअर लागतात, लक्षात घ्या. कशाही प्रकारची एक्झाम असू द्या, पण रायटिंग करणं आणि टिक मार्क करणं याच्यामध्ये फरक मात्र आहे, हे तुम्ही इथं व्यवस्थित समजून घ्या. नेक्स्ट पॉइंट आपण बघूया. नेक्स्ट पॉइंट बघा, भूकंप लहरी. आता चौथा घटक आहे ज्याच्या आधारे भूगर्भ शास्त्रज्ञ किंवा भूगोल वैज्ञानिक म्हणा, जे आपल्या पृथ्वीच्या अंतरंगाची रचना एक्सप्लेन करतात. जस्ट एक मिनिट थांबा. ओके, पुढचा मुद्दा बघा, सिस्मिक वेव्स. ठीक आहे, आता भूकंप हा टॉपिक आपण बघणार आहोत. इवन भूकंप या टॉपिक मधून तुम्हाला प्रिलिमला क्वेश्चन विचारलेत. क्वेश्चन कशा पद्धतीने विचारतात, प्री बद्दल पण मी थोडंसं बोलते. NCERT ची पुस्तकं असतील, स्टेट बोर्डाची पुस्तकं असतील, आतापर्यंत जगामध्ये झालेले मोठे भूकंप असतील, आपल्या भारतामध्ये झालेले मोठे भूकंप असतील, त्याच्या डेट असतील, ठिकाणं असतील, त्याच्या जोड्या लावा वगैरे, अशा पद्धतीने क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. किंवा यस वेव्स असतील, पी वेव्स असतील, त्याच्याबद्दल तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. जास्त काही डीप मध्ये जाऊ नका. करंटमध्ये काही न्यूज असतील तर त्याच्यावरती क्वेश्चन बनतो. ठीक आहे, ओके. आता इथं आपण बघूया की पृथ्वीच्या अंतर्गत भूकंप का होतो. पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये, पृथ्वीच्या पोटामध्ये म्हणूया आपण, तर ज्या काही हालचाली होत आहेत त्याच्यामुळे भूकंप होतो. बरोबर, मग भूकंपामुळे तयार होणाऱ्या ज्या भूकंप लहरी असतात त्या सेम असतात का, कमी अधिक तीव्रता असते त्यांची. कमी अधिक तीव्रतेने ते काय करतात, पृथ्वीच्या पूर्ण पृष्ठभागावरती पसरतात. बरोबर, किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागावरती येऊन आदळतात असं म्हणा. मग भूकंप लहरीची ही जी तीव्रता असते ना, या तीव्रतेवरून काय केलंय, त्याचे 3 प्रकार केले. कारण का आपण इथं म्हणतोय कमी अधिक तीव्रता. असं नाही की एखाद्या ठिकाणी भूकंप झालाय आणि सेम तीव्रतेने सगळीकडं त्याच्या ज्या वेव्ज आहेत त्या पसरत, असं नाही होत. कमी अधिक तीव्रतेने पसरतात, म्हणून त्याचे 3 प्रकार इथं पाडलेले आहेत. आता याच्यामध्ये प्रकार आपण बघूया. त्याच्या अगोदर पुढचा मुद्दा बघा, इनर सिलिकेट. आता इथं जर बघितलं, इनर सिलिकेट हा जो थर असतो ना, इथं जी घनता आहे, आपण पाठीमागे घनतेचा मुद्दा बघितला होता. इथं जी घनता आहे ती 3.1 ते 4.75 असून थराची जाडी किती आहे, 60 ते 1140 किलोमीटर पर्यंत आहे. ठीक आहे. धातू आणि गारगोटीचं संमिश्र क्षेत्र, ज्याला झोन ऑफ मिक्स्ड मेटल्स आणि सिलिकेट्स म्हटलं जातं. तर इथं जी घनता आहे, घनतेकडे तुम्ही लक्ष द्या, 4.75 ते 5.0. आता हा जो थर आहे, हा थर सुमारे 1140 ते 2900 किलोमीटर जाडीचा आहे. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. याच्यावरून आपण सांगू शकतो की पृथ्वीचा अंतरंग अशा पद्धतीचा आहे. मग पृथ्वीच्या खोलवर असलेला जो धातूचा गाभा आहे, ज्याला आपण मेटॅलिक न्यूक्लियस म्हणतो, पाठीमागं पण मी तुम्हाला बोलले होते की मेटॅलिक न्यूक्लियस वरती अजून तरी आयोगाने क्वेश्चन विचारलेला नाही, पण विचारला जाऊ शकतो. तर मेटॅलिक न्यूक्लियस 2900 ते 6371 किमी जाडीचा असून त्याची घनता 11 आहे. ठीक आहे. आणि जे 3 टाईप आपण बोललोय सिस्मिक वेव्हच्या, मी इथे थोडंसं झूम करते, तुम्हाला दिसून जाईल. अशा पद्धतीच्या थोड्याशा डायग्राम वगैरे तुम्हाला काढता आल्या पाहिजेत. डायरेक्शन ऑफ अर्थक्वेक इथं दिलेलं आहे. तर इथं तुम्हाला या पी वेव्स आहेत, या एस वेव्स आहेत, या सरफेस वेव्स आहेत. ठीक आहे, ओके. प्रॅक्टिसने हे सगळं जमून जातं. एकाच
वेळेस तुम्ही वाचता, एकाच वेळेस प्रॅक्टिस करता आणि ते तुम्हाला लगेच ड्रॉ करता येईल असं नाही. जेव्हा सेपरेटली भूकंप टॉपिक आपण बघू तेव्हा डिटेल आपण एक्सप्लेन करूया. पी वेव्स काय असतात, एस वेव्स काय असतात, त्याची वैशिष्ट्ये काय असतात, डिफरन्स काय आहे. ओके, चला नेक्स्ट बघा. याच्यामध्ये अनुतरंग किंवा प्राथमिक लहरी, मी पुन्हा पुन्हा सांगते, पूर्णपणे मराठी, शुद्ध मराठीमध्ये तुम्हाला आन्सर रायटिंग करायचंय. अनुतरंग, प्राथमिक लहरी, हे तुम्ही नावं लक्षात ठेवा. प्रायमरी वेव्हजलाच म्हटलं जातं. तर या कसा प्रवास करतात? आडव्या दिशेने करतात, बरोबर. म्हणून या लहरीना प्रायमरी वेव्हज म्हणतात. दर सेकंदाला 5 ते 12 किलोमीटर प्रवास करतात, हेही तुम्ही लक्षात ठेवा. प्रिलियम पॉईंट ऑफ व्ह्यू बरं का. मेन्स मध्ये तर लिहावंच लागतं, त्याचा काही विषयच नाहीये. पण आता सध्या प्री तुमची जवळ आहे. या ज्या लहरी आहेत ना 2900 किलोमीटर खोलीवरती, त्याही पुढे गाभ्यामधून प्रवास करू शकतात. असे सेंटेन्स एक्झाम मध्ये करू शकतातच्या ऑब्लिक करू शकत नाही. प्रिलियमचे पेपर असे फ्रेम होतात बघा, करू शकत नाही. तर कोणत्या वेव्हज गाभ्यातून प्रवास करू शकतात, कोणत्या वेव्हज गाभ्यातून प्रवास करू शकत नाहीत, हे तुम्हाला इथे क्लिअर करून घ्यायचंय प्रिलियम पॉईंट ऑफ व्ह्यू. ठीक आहे, ओके. आणि जर तुम्हाला भूकंपाबद्दल त्याच्या वेव्हज बद्दल डिटेल क्वेश्चन आला तर सगळं लिहावंच लागतं विथ फिगर्स. ओके. सेकंड बघा, अवतरंग किंवा दुय्यम लहरी, ज्याला आपण सेकंडरी वेव्हज म्हणतो. उभ्या दिशेने प्रवास करणाऱ्या या लहरी आहेत. ओके, उभ्या दिशेने प्रवास करणाऱ्या लहरी आहेत, ज्यांना यस लहरी म्हटलं जातं. अवतरंग हे घन माध्यमातून, इथं बघा फक्त घन माध्यमातूनच, इथं फक्त ऑब्लिक केवळ अशा पद्धतीचे वर्ड जे आहेत ना ते तुम्हाला प्रिलियम मध्ये वापरलेले दिसून येतील, की फक्त ऑब्लिक केवळ घन माध्यमातूनच प्रवास करू शकतात. द्रव माध्यमातून अवतरंग प्रवास करू शकत नाहीत. दुसरं सेंटेन्स असतं की अवतरंग, आता आयोग काहीही वापरेल, अवतरंग देईल, दुय्यम लहरी देईल, सेकंडरी वेव्हज देईल प्रिलियम मध्ये, तर तुम्ही तिथं म्हणजे हजरजबाबीपणा तुमचा पाहिजे, कारण हे सगळं एकच आहे, बरोबर. तर हे घन माध्यमातूनच प्रवास करू शकतात, द्रव माध्यमातून प्रवास करू शकत नाहीत. पण दुसरं सेंटेन्स असतं की अवतरंग घन आणि द्रव दोन्ही माध्यमातून प्रवास करतात. ठीक आहे, कन्फ्युजन, जर कॉन्सेप्ट क्लिअर नसतील तर कन्फ्युजनच कन्फ्युजन. लक्षात आलं. ह्या लहरी विध्वंसक लहरी म्हणून ओळखल्या जातात. उलट करून दिलं जातं, अनुतरंग या विध्वंसक लहरी म्हणून दिल्या जातात. ठीक आहे, म्हणजे आपण कंपॅरिझन केलं पाहिजे, जिथं जिथं पॉइंट्स असतात ना तिथं कंपॅरिझन केलं पाहिजे, की इथं या विध्वंसक लहरी म्हणून काय केल्या जातात, ओळखल्या जातात. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, पृष्ठतरंग किंवा भूपृष्ठ लहरी, ज्याला आपण सरफेस वेव्हज म्हणतो. बघा, भूपृष्ठापासून या ज्या लहरी आहेत ना, या लहरी दीर्घ लहरी किंवा यल लहरी म्हणून ओळखल्या जातात. ज्या पृष्ठतरंग आहेत किंवा भूपृष्ठ लहरी आहेत ना, तर या सरफेस वेव्हज म्हणून ओळखल्या जातात. लक्षात आलं. तर पृथ्वीच्या भूपृष्ठावर परिणाम करणाऱ्या या लहरी कशा असतात, अत्यंत विध्वंसकारी असतात. लक्षात घ्या. भूकंप लहरीच्या कमी अधिक तीव्रतेनुसार आपण हे 3 प्रकार बघितले, आणि त्यांच्या पृथ्वीच्या अंतर्गत भागातील कमी अधिक वेगाने जो त्यांचा प्रवास होतोय, याच्यावरून काय समजतंय, पृथ्वीच्या अंतरंगाचं सखोलपणे संशोधन करण्यामध्ये शास्त्रज्ञांना यश आलंय. लक्षात घ्या. म्हणजे जो युनिट पहिला आहे ना, भूरूपशास्त्र म्हणजे काय, भूरूपशास्त्राचं व्याप्ती स्वरूप असेल, बरोबर, किंवा पृथ्वीचा अंतरंग असेल, तर कोणत्या बेसिसवरती पृथ्वीच्या अंतरंगाची रचना एक्सप्लेन केली जाते. साधे सिंपल क्वेश्चन तुम्ही स्वतः सुद्धा बनवू शकता. तर इथे या सगळ्यानुसार शास्त्रज्ञांना, त्याच्यानुसार त्यांनी काय केलंय, पृथ्वीच्या अंतरंगाचं विविध भागामध्ये वर्गीकरण केले. आता हे जे भूकंप लहरी आहेत 3 प्रकारच्या, एस वेव्हज, पी वेव्हज, सरफेस वेव्ह, जे काय असेल ते असेल, बरोबर. तर यांची जी तीव्रता आहे ना, ज्या तीव्रतेने, ज्या वेगाने त्या पृथ्वीच्या पृष्ठभागावरती येतात, त्याच्यावरून या वैज्ञानिकांनी काय केलं, संशोधन केलं, आणि मग त्यांनी पृथ्वीचं जे अंतरंग आहेत ना, त्या अंतरंगाचं विविध भागामध्ये वर्गीकरण केलं, की हा या स्पेसिफिक भागातून ना या वेव्हज जातात, या वेव्हज जात नाहीत, मग या भागाचं काहीतरी वेगळं वैशिष्ट्य असेल. लक्षात आलं, क्लिअर. तर अशा पद्धतीनं इथं आपल्याला जे काही संशोधन आहे ते संशोधन करण्यामध्ये शास्त्रज्ञांना यश मिळालेलं दिसून येतं. नेक्स्ट बघा, पुढे जाऊया आपण. आता इथं जर आपण बघितलं तर हे जे वर्गीकरण केले नाही भूकंप या टॉपिक मध्ये आपण बघितलं
की तीव्रतेनुसार, वेगानुसार हा जो प्रवास होतोय याच्यावरून पृथ्वीच्या अंतरंगाचं 3 भागामध्ये वर्गीकरण केले. कोणते 3 भाग आहेत बघा? पहिला भाग आहे शिलावरण किंवा कवच, ज्याला लिथोस्फिअर किंवा क्रस्ट म्हटलं जातं. दुसरा आहे प्रावरण किंवा मध्यावरण आणि तिसरा आहे गाभा. ठीक आहे, 3 भाग लक्षात ठेवा. आता विद्यार्थ्यांना हे 3 भाग माहित असतात, पण कोणत्या बेसिसवरती हे भाग केलेले आहेत ते माहित नसतं, म्हणून सुरुवातीपासून अभ्यास करावा लागतो. जर तुम्ही कुठूनही कसंही जिओग्राफी वाचलं, जिओग्राफी सारखा सोपा ऑप्शनल कुठलाच नाही, लक्षात घ्या. पण जर तुम्ही कुठूनही कसंही वाचलं तर तुम्हाला समजणारच नाही. आता फॉर एक्झाम्पल बघा, मोह विलगता, गटेनबर्ग विलगता, आपण म्हणतो अरे हे खूप इम्पॉर्टंट आहे, एक्झाम मध्ये येतं, पण कोणत्या टॉपिक मध्ये येतं, कशामध्ये ते येतं, कुठं हे अभ्यासावं लागतं, पुस्तक हातात नसताना सुद्धा तुम्हाला सांगता आलं पाहिजे की हा या टॉपिक मधून येतं. मग त्याच्यासाठी सखोल अभ्यास लागतो. प्राकृतिक भूगोल म्हणजे काय, प्राकृतिक भूगोलाच्या शाखा काय आहेत, भूरूपशास्त्र काय आहे, क्लायमेटॉलॉजी काय आहे, ओशनोग्राफी काय आहे, हे सगळं तुम्ही बेसिक पासून वाचा. जितका तुमचा बेस चांगला असेल तशी तुमची वरची इमारत भक्कम होऊन जाईल. ओके, क्लिअर. तर या 3 भागामध्ये वर्गीकरण केलं. कोणत्या आधारावरती? भूकंप लहरीच्या वेगाने पृथ्वीच्या पृष्ठभागावर येत आहेत ना, त्या आधारावरती. ओके, क्लिअर. तर हा एक एक पार्ट आपण एक्सप्लेन करूया. तर पहिला भाग आपण इथं बघतोय शिलावरण किंवा कवच. ठीक आहे, ओके. बघा, लिथोस्फिअर और क्रस्ट. आता इथं तुम्हाला जसं मी तुम्हाला काल बोलले होते की एक केक सारखा स्लाइस आपण काढून घेतोय. ही आहे आपली पृथ्वी, अर्थ. ठीक आहे, एक केक सारखा स्लाइस आपण इथं काढून घेतोय. हा जो पार्ट आहे हा पृथ्वीचा कोर आहे. पुढे आपण अभ्यासणार आहोत तिसरा भाग म्हणून कोर आहे. ठीक आहे, ओके. मध्यावरणाचा भाग आहे. इथं लिथोस्फिअर म्हटलेला आहे, क्रस्ट अँड अप्पर मोस्ट सॉलिडचा भाग जो येतो. तर याच्यामध्ये 2 प्रकारचे लिथोस्फिअर आपण बघतो. पुढे मी तुम्हाला इमेज दाखवते, फक्त तुम्ही व्यवस्थित इमेज बघून घ्या. इथं इनर कोर आहे, इथं आउटर कोर आहे, इथं ऍस्थेनोस्फिअर आहे. ठीक आहे, याच्यामध्ये लिथोस्फिअर किंवा क्रस्टचा भाग कोणता आहे ते तुम्ही बघून घ्या. इथं 0 ते 100 किलोमीटर दिलेला आहे. व्यवस्थित लक्ष देऊन इमेज तुम्ही बघा. ठीक आहे, अशा पद्धतीची इमेज तुम्हाला ड्रॉ करावी लागेल जर पृथ्वीच्या अंतरंगावरती क्वेश्चन आला तर. तर शिलावरण किंवा कवच, तर हा जो भाग आहे हा पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्वात वरचा, बघा हा जो भाग आहे हा सर्वात वरचा भाग आहे, टणक भाग आहे. ठीक आहे, ओके. याला शिलावरण किंवा कवच असं संबोधलं जातं. मग शास्त्रज्ञांचा अभ्यास काय सांगतो? शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार शिलावरणाची जाडी किती आहे? 30 ते 100 किलोमीटर पर्यंत. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. 30 ते 100 किलोमीटर पर्यंत आहे. आणि ऊर्ध्व म्हणजे अप्पर आणि निम्न म्हणजे लोअर, असे 2 भाग पडतात, ऊर्ध्व आणि निम्न. ठीक आहे, अप्पर आणि लोअर. ओके, अप्पर आणि लोअर हे जे शब्द आहेत हे शब्द बोलायला सोपे जातात, ऊर्ध्व आणि निम्न थोडेसे अवघड जातात. तर ही जाडी तुम्ही लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर तुम्ही हे जे 2 भाग असतात ना, हे 2 भाग शिलावरणाचे लक्षात ठेवा. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर तुम्ही एक छोटीशी अशी इमेज पण काढू शकता. इथं मी काढलेली आहे बघा. आता इथं जर बघितलं 2 भाग आपण म्हटलं, ज्याच्यामध्ये कॉन्टिनेंटल लिथोस्फिअर आणि ओशनिक लिथोस्फिअर. इथं ज्या पर्वताच्या इमेज दिलेल्या आहेत ना, याला तुम्ही हा जो भाग दिसतो या भागाला तुम्ही कॉन्टिनेंटल लिथोस्फिअर म्हणू शकता. आणि हा जो निळ्या कलरचा भाग दिसतोय याला तुम्ही ओशनिक लिथोस्फिअर म्हणू शकता. ठीक आहे, ओके, क्लिअर. आता याची वैशिष्ट्ये काय आहेत बघा, या दोन्हीमध्ये फरक काय आहे ते तुम्ही व्यवस्थित इथं समजून घ्या. तर हे जे 2 भाग मी तुम्हाला पाठीमागे बोलले, तर त्याची जी घनता आहे ना, त्याची घनता 2.8 आणि 3.0 अशी आहे. 2.8 आणि 3.0. ओके. सियाल आणि सायमा बद्दल पाठीमागे आपण बघितलं होतं. तर सियाल आणि सायमा पासून प्रामुख्याने तयार झालेल्या शिलावरणाची जी जाडी आहे, शिलावरण प्रामुख्याने कशाने तयार झाले? सियाल आणि सायमा. तर या शिलावरणाची जी जाडी आहे ना, ती ओशनिक लिथोस्फिअर म्हणजे हा जो भाग येतोय ना, तर महासागरांच्या तळाशी अत्यंत पातळ आहे. कशी आहे? 10 किलोमीटर आहे, पातळ आहे. तुम्हाला उलटे देतील परीक्षामध्ये. हिमालय पर्वत श्रेणी खाली म्हणजे कॉन्टिनेंटल लिथोस्फिअर तुम्ही बघताय ना, इथे जाडी तुम्हाला जास्त मिळते.
व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि या मुद्द्यासाठी तुम्ही ऑप्शन मध्ये अशी जर इमेज काढली तर तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळून जातात एक्झाम मध्ये. ओके, क्लिअर. तर कुठं तुम्हाला देतील इथं झाडी कमी आहे इथं जास्त आहे, पण उलट झालं, इथं कमी आहे इथं जास्त आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, त्याच्यानंतर आहे प्रावरण किंवा मध्यावरण. शिलावरणाच्या खालोखाल असलेला जो थर आहे, इथं आपण बघितलेला आहे या इमेज मध्ये, पाठीमागच्या इमेज मध्ये. इथं बघा, शिलावरणाच्या खालोखाल जो थर येतो ना, याला आपण प्रावरण म्हणतो. लक्षात आलं, प्रावरणाचा थर. ओके, क्लिअर. तर शिलावरणाच्या खालोखाल जो थर आहे त्याला प्रावरण किंवा मध्यावरण म्हणतात. भूकंप लहरी ज्या आहेत ना, एस वेव्स, पी वेव्स असतील, या लहरीच्या अभ्यासानुसार हा जो भाग आहे, शास्त्रज्ञांनी या प्रावरणाला 3 उपविभागामध्ये वर्गीकृत केलेला आपल्याला दिसून येतं. कोणत्या बेसिसवरती? भूकंप लहरीच्या अभ्यासानुसार 3 उपविभागामध्ये वर्गीकरण केलेलं दिसतं. ओके, आता इथं मोह विलगता, मोह डिस्कंटिन्युटी, त्याच्यानंतर ऊर्ध्व प्रावरण आणि निम्न प्रावरण, हे 3 उपविभाग झाले. लक्षात ठेवा, याच्या आधी कधी तुम्ही वाचले नसतील. मोह विलगता, ऊर्ध्व प्रावरण आणि निम्न प्रावरण. कोणत्या बेसिसवरती? भूकंप लहरीच्या बेसिसवरती. जो मध्यावरणाचा भाग आहे, जो क्रस्टच्या खालचा भाग आहे. लक्षात आलं, क्लिअर. तर या शास्त्रज्ञांनी, आता इथं मोह विलगता का म्हटलंय, तर मोहो रोविसिका हा एक शास्त्रज्ञ होता, यांनी संशोधन केलं होतं म्हणून त्याला मोह डिस्कंटिन्युटी असं नाव मिळालं. या शास्त्रज्ञांनी जे संशोधन केलं त्याच्यानुसार निम्न शिलावरणाच्या खाली भूकंप लहरीची गती किती आहे? 6.9 किलोमीटर प्रति सेकंदावरून काय होतं, अचानकपणे 7.9 ते 8.1 किलोमीटर प्रति सेकंदाने वाढलेली आढळते. बरोबर. याच्यावरून ते काय सांगतात की पृथ्वीच्या अंतरंगामधला प्रत्येक जो भाग आहे तो सेम नाहीये. लक्षात आलं, क्लिअर. म्हणून हे वर्गीकरण केलं त्यांनी उपविभागामध्ये. ओके, आता याच्यामध्ये पण तुम्हाला सिस्मिक डिस्कंटिन्युटी वरती क्वेश्चन येऊ शकतात किंवा इन डिटेल क्वेश्चन तुम्हाला मेन्स मध्ये विचारला जाऊ शकतो. तर सिस्मिक डिस्कंटिन्युटी मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, इथं कोनरॅड विलगता असेल किंवा कोनरॅड डिस्कंटिन्युटी बिटवीन अप्पर आणि लोअर क्रस्ट मध्ये ते हे प्रिलियम साठी तुम्हाला जोड्या लावामध्ये विचारलं जाऊ शकतं डिस्कंटिन्युटी. ठीक आहे, ओके ओके. त्याच्यानंतर आहे मोहो किंवा मोहो रोविसिक डिस्कंटिन्युटी. ही कुठे येते? क्रस्ट आणि कुठल्या भागामध्ये येते, हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. बरोबर. आणि अशी इमेज तुम्ही दाखवा की हा क्रस्टचा भाग आहे. तर हे जे डिस्कंटिन्युटी आहेत, या डिस्कंटिन्युटी वरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. मेन्स मध्ये तुम्हाला हे डिटेल मध्ये विथ डायग्राम सांगावं लागतं. प्रिलिम मध्ये काय केलं जातं, प्रिलिम मध्ये तुम्हाला एका बाजूला डिस्कंटिन्युटी दिल्या जातात, जसं की कोनरॅड, मोहो, रेपेटी, गटेनबर्ग आणि लेहमन. दुसऱ्या भागामध्ये कोणामध्ये ह्या डिस्कंटिन्युटी आहेत. लक्षात आलं, याच्या पलीकडे तुम्हाला काही अवघड विचारलं जात नाही. क्लिअर. नेक्स्ट बघा, आता हा जो थर आहे याला मोहो विलगता म्हटलं जातं. प्रावरणाची सरासरी घनता किती आहे? 4.6 आहे. त्याची व्याप्ती किती आहे? 2900 किलोमीटर पर्यंत आहे. लक्षात घ्या, हे फिगर्स प्रॅक्टिसने जमून जातात. ठीक आहे. मग पृथ्वीचं जे एकूण आकारमान आहे ना, त्या एकूण आकारमानापैकी प्रावरणाने सुमारे डॅश डॅश टक्के आकारमान व्यापलंय. 83% आकारमान फक्त प्रावरणाने व्यापलंय. लक्षात ठेवा, म्हणजे पृथ्वीच्या एकूण वस्तुमानामध्ये जर तुम्ही बघितलं तर प्रावरणाचं वस्तुमान मग जास्त असेल ना. किती टक्के आहे? 67% आहे. लक्षात आलं, किती टक्के आहे? 67% आहे. ठीक आहे. मोहो विलगतेपासून सुमारे 1000 किलोमीटर पर्यंत ऊर्ध्व प्रावरणाचा भाग पसरलेला आढळतो. इमेज मध्ये मी तुम्हाला दाखवलंय. पुढे 2900 किलोमीटर पर्यंत निम्न प्रावरणाचा भाग जो आहे तो आपल्याला दिसून येतो, जसं की ही इमेज आपण बघतोय. इथं बघा, अप्पर, आउटर, इनर हे 3 शब्द फक्त तुम्ही लक्षात ठेवा, याच्यामध्ये काहीही अवघड नाही. त्याच्यानंतर येतो गाभा म्हणजे कोरचा भाग. जस्ट एक मिनिट थांबा. ओके. त्याच्यानंतर येतो गाभा म्हणजे कोरचा भाग. तर पृथ्वीच्या खोल अंतरंगामध्ये सुमारे 2900 किलोमीटर ते 6379 किलोमीटर. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट.
2900 ते 6379 किलोमीटरचं जे क्षेत्र आहे त्याला पृथ्वीचा गाभा किंवा कोर पार्ट असं म्हटलं जातं, बरोबर. तर प्रावरणापासून गाभा अलग करणारा जो सीमावर्ती भाग आहे त्याला गटेनबर्ग विलक्षणता म्हटलं जातं. गटेनबर्ग डिस्कंटिन्युटी. पाठीमागची इमेज बघा, इथं बघा, इथं तुम्हाला आउटर कोर म्हटलंय, बरोबर, आउटर कोर. तर हा कोरचा भाग जो आहे जो प्रावरणापासून वेगळा होतोय, तर इथं तुम्हाला कोणती डिस्कंटिन्युटी दिसते? ही वाली डिस्कंटिन्युटी बघा, गटेनबर्ग डिस्कंटिन्युटी, बरोबर. लक्षात आलं? क्लिअर? तर हेच तुम्हाला इथं सांगितलेलं आहे की इथं गटेनबर्ग डिस्कंटिन्युटी म्हटलं जातं. 5.5 वरून 10 पर्यंत वाढत जाणारी जी घनता आहे, घनतेचा मुद्दा मी तुम्हाला आधी एक्सप्लेन केलाय, टेम्परेचरचा मुद्दा एक्सप्लेन केलाय. तर या घनतेमुळे काय होतं, घनता वाढत जाते, त्याच्यामुळे भूकंप लहरीच्या गतीमध्ये काय होतंय, प्रचंड वाढ होताना दिसते, बरोबर. मग पृथ्वीचा जो गाभा आहे, जो कोर पार्ट आहे, तो पुढे बाह्य गाभा आणि अंतर्गाभा, आउटर आणि इनर कोर, जसं मी तुम्हाला इमेज मध्ये दाखवलं, याच्यामध्ये वर्गीकरण केले. कारण का, इथं जी लहरींची गती आहे ना, ती गती तुम्ही बघून घ्या, कशामुळे, घनतेमुळे, बरोबर. मग पृथ्वीच्या गाभ्याचे बाह्य गाभा, अंतर्गाभा असं वर्गीकरण केलं. बाह्य गाभा, यस भूकंप लहरीचं अस्तित्व आढळतं का, नाही आढळत, त्याच्यावरून बाह्य गाभा कसा आहे, द्रव स्थितीमध्ये असावा, असं इथं शास्त्रज्ञांनी अनुमान काढलेलं आपल्याला दिसून येतं. लक्षात आलं? म्हणजे या बेसिसवरती काय केलेलं आहे, पृथ्वीचं अंतरंग अशा पद्धतीचं आहे असं शास्त्रज्ञांनी इथं अनुमान लावलेलं आहे. ओके, क्लिअर? तर गटेनबर्ग विलक्षणता, मोहो विलक्षणता कुठे येते हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. इथं तुम्हाला मी आउटर कोर, फ्लोईंग लिक्विड मेटल, हा बघा आउटर कोर आहे, त्याच्यानंतर इनर कोर आहे, इथं बघून घ्या. अशा पद्धतीच्या इमेज पण तुम्ही ड्रॉ करू शकता, ठीक आहे. लक्षात आलं? क्लिअर? तर हा वाला जो भाग आहे, हा वाला भाग इनर कोरचा भाग आहे. जर तुम्ही आपल्या पृथ्वीला असं उघडायचं ठरवलं, बरोबर, तर तुम्हाला अशा पद्धतीची रचना आपल्या पृथ्वीची दिसून येईल. ओके, समजलं? तर अशा पद्धतीनं आपला हा जो पार्ट आहे, जिओग्राफी पार्ट 4, तो आपण इथं संपूया. बघा, चॅनलवरती जे विद्यार्थी नवीन आहेत तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा. डेली आपले लेक्चर्स अपलोड होत आहेत. प्रिलियम पॉइंट ऑफ व्ह्यू ना आपण प्रिलियम बूस्टर सिरीज पण चालू करतोय. ज्या ज्या विद्यार्थ्यांना इच्छा आहे की प्रिलियम बूस्टर सिरीज चालू करावी, कशासाठी, जीएस पेपर 1 साठी जनरल स्टडीज, ज्याच्यामधले सगळे सब्जेक्ट आपण घेणार आहोत आणि डेफिनेटली तुम्हाला जीएस पेपर 1 मध्ये चांगला स्कोर मिळवण्यामध्ये आपली ही सिरीज उपयोगी पडेल. फक्त जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची कमेंट्स आले पाहिजेत. प्रिलियम साठी पण तुम्ही थेरीची पुस्तकं वापरली पाहिजेत, असं नाही की फक्त मेन्स साठीच वापरायचे आणि प्रिलियम साठी मी जुन्या नोट्स वगैरे वाचतोय असं करू नका. अपडेटेड पुस्तकं वापरा. जिओग्राफीसाठी तुम्ही दाते सरांचं पुस्तक प्री साठी वापरा, आउट ऑफ मार्क्स मिळतात जिओग्राफीला. एन्व्हायरमेंट इकोलॉजीसाठी नेतनकर सरांचं पुस्तक वापरा, कारण जिओग्राफी आणि एन्व्हायरमेंट इकोलॉजी याच्यावरती खूप जास्त क्वेश्चन विचारतात, प्लस त्याच्यामध्ये करंट अफेअर्सचे क्वेश्चन पण असतात, पण ते करंट अफेअर्सच्या सेक्शन मध्ये जातात, ठीक आहे. म्हणजे अराउंड तुम्हाला जवळजवळ 30 क्वेश्चन जे असतात ना, 30 म्हणा किंवा एक 26च्या आसपास क्वेश्चन आहेत ना, जवळजवळ 45 मार्क म्हणा, तर हे तुम्हाला जिओग्राफी आणि एन्व्हायरमेंट इकोलॉजी मधून मिळून जातात, ठीक आहे. असंच तुम्ही वन स्टॉप सोल्युशन आपलं जे पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र हे पुस्तक वापरा. पॉलिटीला तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतात. आता हे बोलणं सोपं आहे, पण कॉन्सेप्ट क्लिअर केल्या पाहिजेत. 5 महिने आहेत तुमच्याकडे. या 5 महिन्यामध्ये जास्तीत जास्त रेफरन्स बुक वाचा, जास्तीत जास्त क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरची पुस्तकं पण आपल्या पब्लिकेशनची आहेत. एकदा पब्लिकेशनच्या वेबसाईटला भेट द्या किंवा अमेझॉन, फ्लिपकार्ट वरती पुस्तकं अवेलेबल आहेत. आणि जर तुम्हाला अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, आम्ही तिथं रिप्लाय देतोच, ठीक आहे. तर भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. फक्त प्रिलियम बूस्टर सिरीज किती विद्यार्थ्यांना हवी कमेंट करून नक्की सांगा. मेजॉरिटी स्टुडंटचे जर मेसेज आले तर आपण डेफिनेटली इथं प्रिलियम बूस्टर सिरीज चालू करणार आहोत. भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. गुड डे, टेक केअर.